मूळ मालक याचे जे घनश्याम शहा, विठ्ठल शहा, यशस्वी शहा यांनी कसलाही अर्ज माझ्या विरोधात केलेला नाही. कारण मालक राहिले बाजूला, मग हे कोण आहेत, मग कुठल्या अनुषंगाने दाखल केलं आहे यांना पाहिलं गेलं तर आपण या प्रकरणामध्ये कुठे साक्षीदार आहात किंवा तुम्ही यांचं काय नेमकं आपलं देखील नाव का गोवण्यात आलंय? जो केलेला व्यवहार आहे तो अगदी ट्रान्सपरंट आहे. त्यांना 52 लाख RTGS द्वारे मी त्यांना पाठवलेले आहेत. ते जमीन नेमकी कुणाची होती? नेमकी जमीन माझा ह्या व्यवहाराशी काही संबंध नाही, तरी पण मला त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. का, कशामुळे नेमकं? नमस्कार, मी भारत सिद्धे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या पंढरपूर शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी एक बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने आज ज्या बातमीमध्ये ज्या 4 व्यक्ती आहेत, आता माझ्यासोबत त्या 4 व्यक्तींचं नाव आलं होतं, तेच आता आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी योगेश कापरे वकील साहेब आहेत. साहेब, काय परिस्थिती होती नेमकं त्यावेळेस? आता तुमची देखील बाजू मांडण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतोय. काय आहे तर नेमकं प्रकरण काय होतं ते नेमकं? या प्रकरणामध्ये तसं बघायला गेलं तर काहीच तथ्य नाहीये. आपल्याला नोटिसा देखील पाठवण्यात आल्या. त्या नोटिसामध्ये नेमकं काय उल्लेख आहे? नोटिसा आतापर्यंत मला मिळालेच नाहीत. मी जे काय बघतोय ते ह्या तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्या अनुषंगानेच मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला की बाबा हे जे होतंय हे सगळं चुकीच्या पद्धतीने होत आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघायला गेलात, याच्यामध्ये जर सगळं प्रामुख्याने बघितलं ना तुम्ही, तर जे काय आहे ह्यांना कसल्याही प्रकारचे अधिकार नाहीत. याच्यामध्ये मी जो केलेला व्यवहार आहे तो अगदी ट्रान्सपरंट आहे. त्यांना 52 लाख RTGS द्वारे मी त्यांना पाठवलेले आहेत. ते जमीन नेमकी कुणाची होती? नेमकी ती जमीन घनश्याम हरिदास शहा, घनश्याम दुर्लभदास शहा, विठ्ठल हरिदास शहा, यशस्वी शहा यांच्या मालकीची आहे. ती त्यांची वडिलोपार्जित मिळकत आहे. तुम्ही घेतलेली ते किती आहे? त्या जमिनीचं एकूण क्षेत्रापैकी आपले क्षेत्र किती खरेदी किती केली? 10.58 एवढं क्षेत्र आहे. सर्व नंबर 107चे काही हिस्से आहेत. त्याच्यामधलं काही तुकडेबंदीचा जो काही नियम आहे त्यामुळे ते बाकीचं उर्वरित क्षेत्र छोटे छोटे तुकडे असल्या कारणास्तव ते खरेदी केलं नाही. उर्वरित त्यांचं 10.13 एवढं क्षेत्र आपण खरेदी केलेलं आहे. आणि खरेदी केव्हा केली होती? हे खरेदी खत 2.5 महिने झालेले असतील या खरेदीला. हा, आणि त्यांचा मोबदला त्याच्या अगोदर त्यांना पाठवण्यात आलेला आहे. 52 लाख मोबदला मी RTGS थ्रू त्यांना पाठवला आहे. अच्छा. मग जे आता ज्यांनी दाखल केलेलं आहे फिर्यादी म्हणून, ज्याने त्यांचं नाव येतं की श्रीकांत अनिल पवार किंवा धोत्रे म्हणून ते व्यक्ती आहेत, त्यांनी कसल्या आधारे त्यांनी दाखल केलेला आहे? हा, त्यांना आधार आणि हे देणारे सगळे मीडिया तुम्ही बांधव लोकच आहात. यांना कसलाही आधार नाही, हे निराधार आहे. मूळ मालक याचे जे घनश्याम शहा, विठ्ठल शहा, यशस्वी शहा यांनी कसलाही अर्ज माझ्या विरोधात केलेला नाही. कारण त्याचा मोबदला त्यांना पूर्णपणे मी दिलेला आहे. मग हे मालक राहिले बाजूला, मग हे कोण आहेत, मग कुठल्या अनुषंगाने दाखल केलं आहे? यांना जे काय कुलमुक्तार पत्र दिलेलं आहे हे कबुली जबाबचं कुलमुक्तार पत्र आहे. यांना कसलेही विक्रीचे अधिकार नाही आहेत. अच्छा. यांना जे कुलमुक्तार पत्र दिलेलं आहे त्याला कसलाही स्टॅम्प भरलेला नाही. हा 500-100च्या स्टॅम्प पेपरवरती केलेला हा डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटच्या आधारे मूळ मालक उपस्थित राहू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी सह्या करून दिलेलं डॉक्युमेंट आपण लोकांसमोर किंवा सरकारी अधिकारी, सरकारी ऑफिस असो यांच्यासमोर आपण प्रेझेंट करू शकतो. मूळ मालकांचं काय म्हणणं आहे? मूळ मालकांना त्यांचा मोबदला मिळालेला आहे, म्हणूनच त्यांनी कुलमुक्तार पत्र करून खरेदी खताच्या दस्तावरती सह्या करून मला दिलेले आहेत आणि ते दस्त मी नोंदवलेलं आहे. त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्याकडे देखील कुलमुक्त पत्र त्यांनी देण्यात आलेलं आहे. त्यांच्या 100% त्यांना कुलमुक्तार पत्र दिलेलं आहे. त्यांना कुलमुक्तार पत्र दिलेलं आहे. ते काही कोर्ट कामकाज म्हणा किंवा त्यांचं जे काही 7/12 नोंद असेल, इतर त्यांचं काही प्रॉपर्टी असेल त्या संदर्भात दिलेलं नक्कीच असेल. आपण त्यांना नाकारतच नाही किंवा त्यांना काही कुलमुक्तार पत्र दिले नाही. पण कुलमुक्तार आधारे कधीही कोणी मूळ मालकाच्या संमतीशिवाय आपण कसलाही दावा आपण दाखल करू शकत नाही. एवढं ते खरेदी झालेलं आहे सगळं तुमच्या मालकांच्या एकमताने झालेलं आहे खरेदी. हे जे काही खरेदी झालेलं आहे ते मूळ सगळ्या मालकांच्या संमतीशिवाय डॉक्युमेंटच होत नाही. त्यांच्या संमतीशिवाय याशिवाय डॉक्युमेंटच आपण रजिस्टर करू शकत नाही. फक्त कबुली जबाबाच्या आधारे आपण डॉक्युमेंट रजिस्टर करू शकत नाही. बरं, त्यांचा मोबदला मिळून त्यांना 7 महिने झाले. पहिल्या 5व्या महिन्यामध्ये 5/6/5/2025 त्यांना पहिलं 10 लाख रुपयाचं पेमेंट मी केलेलं आहे. नंतर त्याच महिन्यात 7व्या महिन्यापर्यंत त्यांचं 52 लाख रुपये पेमेंट मी ट्रान्सफर केलेलं आहे थ्रू RTGS. तुम्ही पहिल्यांदा रक्कम दिली का त्यांनी पहिल्यांदा रक्कम दिली? मी तर तुम्हाला डेट वाईज सांगितलं की मी रक्कम कधी दिलेली. बाकी त्यांनी रक्कम कधी दिली ही त्यांची माहिती ठेवावी. मला त्याबद्दल काही कल्पना नाहीये. एकंदरीत पाहायला गेलं तर आपलंही देखील नाव आहे त्याच्यामध्ये. आपणाला देखील आरोपी कशाच्या आधारे त्यांनी बनवलं गेलं आहे नेमकं?
काय मी काहीच बोलू शकत नाही ह्याच्यावर. सर आहे ते बोलले ते आहे. बरोबर. आपण काय आपलंही देखील नाव आहे एक आता पंढरपूर देखील एक प्रतिष्ठित आपलं नाव त्याच्यामध्ये आहे. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर आपण या प्रकरणामध्ये कुठे साक्षीदार आहात किंवा तुम्ही यांचं काय नेमकं आपलं देखील नाव का होण्यात आले? माझा ह्या व्यवहाराशी काही संबंध नाही, तरी पण मला त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. का कशामुळे नेमकं काय मला माहीतच नाही, काही नाही. आपण साक्षीदार आहात किंवा या काही याच्यामध्ये नाही, आपल्या साक्षीदार नावाने नाही. काही साक्षीदार जमीन वगैरे नाही. काय करण्यात आली? काही नाही. का नेमकं कशामुळे नाव काय वाटतं काय एकंदरीत? ती त्यांनाच माहीत आता. बरं. मीच त्यांच्यावर आता आबरू नुकसानाचा दावा दाखल करणार आहे. अच्छा साहेब, त्यांचं असं म्हणणं आहे की अजून काय गोष्टी आमच्याकडे आहेत ते देखील आम्ही कोर्टात सादर करणार असं देखील त्यांनी म्हणणं आहे. 100% जे काही बेकायदेशीर असेल त्याबद्दल माननीय न्यायाधीश महोदय माझ्यावरती कारवाई करतील. पवार आणि धोत्रेंवरती त्यांनी देखील आता ते देखील आहेत. आपले चौघांचं नाव आहे, ह्यांनी तर आता साक्षीदार बी नाही म्हणते, मग यांचं देखील नाव होण्यात आले. काय म्हणते? त्यांचं नाव फक्त ते आमचे मित्र आहेत म्हणून त्यांचं नाव होण्यात आलेलं आहे. मी तर म्हणतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की खरंच जर त्यांचा काही फ्रॉड झाला असता किंवा डुप्लिकेट कागदपत्र काय आपण बनवली असती काय, तर मूळ मालकांनी दावा आमच्यावरती दाखल करायला पाहिजे. मूळ मालकाने दावा दाखल केला नाहीये, फक्त त्यांनी ज्या पॉवर पॅटर्न ज्यांच्या नावावर केलं त्यांनी दाखल मी केलंय. एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्यापर्यंत जे कागदपत्र आले त्या आधारावरती तुम्हाला कुठं दिसतंय का की मूळ मालकांनी तक्रार केलेली आहे? नाही, मूळ मालकाने याच्यामध्ये तर कसं उल्लेख नाही मूळ मालकांची कुठं सही या तक्रारवरती? नाही. वादी म्हणून त्यांची कुठंतरी सही पाहिजे होती ना, हां. पण हे कुठंच दिसत नाहीये. यांना अधिकार नसताना केवळ आणि केवळ आमची मानहानी आणि करण्यासाठी आणि आमचं नाव कसं खराब होईल या गोष्टींची पुरेपूर काळजी घेऊन त्यांनी हे प्रकरण केलेलं आहे. आणि त्या गोष्टीचं त्यांना ज्या काही गोष्टी भविष्यात कायदेशीर अडचणी येतील त्यांनी त्या भोगण्यासाठी तयार राहावं, एवढंच विनंती माझी. फक्त माझी एक विनंती आहे की कोणीही अशा प्रकरणामध्ये कोणाला आरोपी म्हणायचं आणि खोटे नाटे कागदपत्र केले म्हणायचे, ह्या गोष्टीचा पुरेपूर पुरावा घेतला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे, त्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे, त्यामध्ये खोटं काय हे बघितलं पाहिजे आणि नंतर त्यावरती आरोपी कारवाई हे करण्याची पुढची प्रोसिजर आहे. याबाबत आपले धोत्रे म्हणा किंवा पवार म्हणा याबाबत काय चर्चा वगैरे झाली होती कधी अगोदर? अजिबात नाही. धोत्रे माझे मित्रच आहेत. धोत्रेंना काही चांगल्या पद्धतीचा मोबदला मी काही व्यवहारांमध्ये मिळवून दिलेला आहे आणि धोत्रेंबद्दल माझं काही मत बी नाही असं की धोत्रेंनी असं वागायला नव्हतं पाहिजे. त्यांच्या बुद्धीला पटलं ते वागलेत, त्याचे परिणाम काय असतील ते भोगतील. एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर मूळ मालक यांनी कुठेही याच्यामध्ये कुठे त्यांचा उल्लेख नाही आहे किंवा त्यांनी देखील दावा कुठे केला गेला नाही आहे. जे दावा दाखल गेला आहे ते कुलमुखत्यार याच्या आधारे त्यांनी असं याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांनी दावा दाखल केल्याचं देखील समजून येतं. खरं तर आता यांनी सांगितलं की ज्या मूळ मालक आहेत त्याच्यामध्ये सगळं पूर्णपणे व्यवहार आम्ही चोख बदललेला आहे. त्याच अनुषंगाने यांच्याकडे जे काही 52 लाख रुपये पैसे व्यवहार दिलेले आहेत त्यांच्याकडे काही RTGS देखील असल्याचं देखील आम्हाला पुराव्यानिशी दाखवले गेले आहेत. पाहूया आता 16 तारखेला यांनी कोर्टात आता कशा आधारे काय आधार ते सबमिट करतील त्याच्यावरती काय न्यायाधीश मोदी काय निकाल देतील ते देखील पाहणे तेवढंच औत्सुक्याचं देखील ठरणार आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.